नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मनोज जरांगे पाटील आज दिवसभर सोलापूर दौऱ्यावर होते. वैरागमधील सभेला संबोधन केल्यानंतर जरांगे पाटील मोहोळकडे रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांनी वैरागमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले पुष्पहार अर्पण. नवनीत राणाचा कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण. वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा देशभरातील शेतकरी आपल्या सरकारचा येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य तो बंदोबस्त करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली. आमदार राजन साळवी यांचे कुटुंबीय चौकशीसाठी एसीबी कार्यालयात दाखल झाले. राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्याची अट घातली होती. साळवी यांचे कुटुंबीय 4 मार्च ते 8 मार्च पर्यंत दुपारी 1 ते 4 वेळेत एसीबी कार्यालयात हजेरी लावणार. जुन्या वैमनस्यातून धुळे शहरात एका 28 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने महिला व मुली पुरवण्याच्या उद्देशाने वेबसाईट बनवून नागरिकांना फसवण्याच्या घटना बुलढाण्यात उघडकीस आल्या आहेत. बुलढाणा येथे राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाची 5,40,000 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिसात देण्यात आली होती. यावरून सायबर पोलिसांनी तपास करून गुजरात येथील 5 आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार. आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. आमदार असो, खासदार असो किंवा कोणताही प्रतिनिधी, त्यांना भ्रष्टाचार करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही. नोट फॉर वोट संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.